हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. कटोरी ब्लाऊज आहे. तर हा 40 साईजचा ब्लाऊज आहे. तर त्याची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी इथं बघा मी 1 मीटर अस्तरचं कापड घेतलेलं आहे. लांब बाही आहे आणि साईजसुद्धा मोठी आहे त्याच्यासाठी. आता बघा अस्तर जे आहे ते खालीवर होतं खालच्या साईडला. तर ते मी इथं खडूने मार्किंग करून घेतलं आणि एक्स्ट्राचं इथं जे कापड होतं ते कट करून घेतलेलं आहे. आता बघा अस्तरची जी बंद बाजू आहे तर ती माझ्या साईडने ठेवलेली आहे मी. आता त्या साईडने आपल्याला बघा ब्लाऊजची उंची टाकायची आहे. तर ब्लाऊज जो आहे तर तो इथं 15 इंच मी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. तयार इथं ब्लाऊज आपला 14 इंचचा होणार आहे त्यासाठी. आता त्याच्यानंतर 5.5 इंच इथं मी शोल्डरचं माप घेतलेलं आहे. तर पहा या पद्धतीने. आता बघा शोल्डर जिथे आपण मोजलेलं आहे तर तिथे सुद्धा उंची चेक करायची आहे. खालीवर आहे का नाही ते चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे 6 इंच. इथं बघा 6 इंच घेतलं. आता ते सुद्धा व्यवस्थित चेक करायचं. खालच्या साईडला 5.5 इंच बरोबर येतंय की नाही ते. त्याच्यानंतर शोल्डर आणि मुंडा आहे तो जॉइंट करायचा आहे. आता इथं बघा आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर छातीचा चौथा भाग इथं बघू शकता मी या पद्धतीने इथं घेणार आहे. तर छातीचा चौथा भाग अधिक मी इथं 1.5 इंच घेतलेला आहे. तर 10 इंच इथं बघू शकता आपण इथं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि 1.5 इंच इथं मार्जिन घेतलेलं आहे मी. तर इथं बघा तुम्ही 2 इंचसुद्धा मार्जिन घेऊ शकता. पण भरपूर असं मार्जिन राहतं. 1.5 इंच जरी घेतलेलं राहतं तरी. आता बघा लाईन आखून घ्यायची आहे. तर बघा 10 आणि आपलं 1.5 इंच मार्जिन असं टोटल आपलं 11.5 इंच आलेलं आहे. तर कमरेच्या साईडला सुद्धा 11.5 वरती मार्किंग करून घेतलं. आता या पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत. ते दोघं पॉईंट आहेत ते. तर हे झालं आपला पाठीमागचा पार्ट. आता बघा इथं पाठीमागचा जो मुंडा आहे तर त्याला आकार देण्यासाठी आपण 1.5 इंचावरती मार्किंग केलं आणि मुंडा तुम्ही जेवढा घेतला असेल त्याचे निम्मे घ्यायचा आहे. तर मी इथं बघा 6 इंच मुंडा घेतला तर 3 इंचावरती मार्किंग केलं. आता जिथपर्यंत आपलं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. म्हणजे काय होईल पाठीमागच्या भागाला मुंड्या आहे तो टाईट होणार नाही आणि फुगा वगैरे होणार नाही त्यासाठी. आता सर्वात पहिले आपण कटिंग करून घेऊया इथं. तर पहा आता हा पाठीमागचा पार्ट आपला रेडी झालेला आहे. तर इथं मी कटिंग करून घेते सर्वात पहिले. तर खडूने मार्किंग केलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आपण कटिंग करून घेतोय. तर पहा आता पुढचं पार्टसुद्धा आपण इथं कटिंग करणार आहोत. तर आपण इथं बाहीची कटिंग करणार आहोत बघा. तर काठ आहे ते खालच्या साईडला घेतलेलं आहे मी आणि अस्तर जे होतं तर ते खालीवर आहे. तर त्याला सरळ असं ठेवायचं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर या पद्धतीने 4 पदरी घडी घालायची आहे बाहीसाठी आपल्याला. म्हणजे आपली कटिंग करताना 2 बाह्या इथं सोबत कटिंग करणार. आता बघा 11.5 इंच आपण इथं टोटल छातीची घडीचं माप टाकलेलं होतं. तर बाहीची घडी इथं बघा मी 1 इंच मायनस करून घेते. म्हणजे 10.5 इंच इथं मी बाहीची घडी घेतलेली आहे. तर बघू शकता इथं मी या पद्धतीने बाहीची घडी घेतली. आता बघा 7 इंच इथं मी बाही लांबी घेतलेली आहे. म्हणजे टोटल आपल्याला इथं बघा बाही लांबी मी इथं 6 इंच आहे. त्याच्यात प्लस 1 इंच मार्जिन घेऊन मी इथं 7 इंच घेतलेलं आहे. तर बंद बाजूकडे मी 7 इंचवरती मार्किंग केलं. त्याच्यानंतर ओपन बाजूला सुद्धा 7 इंचवरती मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं बाहीचा आकार देण्यासाठी वरून 3 इंच घ्यायचा आहे ओपन बाजूकडे आणि आतल्या साईडला 2 इंचवरती मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर तिरकस लाईन आखायची. आता इथं बघा 3 पॉइंट घ्यायचे आपल्याला 2-2 इंचाचे. तर पहा इथं या पद्धतीने जसं मी तुम्हाला दाखवते आहे तसं आणि साईज जर लहान असेल तर इथं तुम्ही 1.5 इंच घ्यायचं आहे. आता पहिला पॉइंट होता त्याला खाली अर्धा इंच घ्यायचं आणि या पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि पुढचे जे 2 पॉइंट होते त्यांना वरच्या साईडने अर्धा इंच घ्यायचा आहे. आता बघा सिंपल असा बाहीचा आकार द्यायचा. त्याच्यानंतर बघा आपल्याला दंडगेरचं माप टाकायचं आहे इथं 6 इंच. त्याच्यानंतर मार्जिन मी इथं 2 इंच घेतलेली आहे. आता या पद्धतीने आपण इथं बाही कटिंग करून घेणार आहोत. तर बाहीची कटिंग करताना बघा आपल्याला सर्वात पहिले इथं वरचा जो आकार आहे मुंड्याचा तर तो सर्वात पहिले कटिंग करायचा आहे. पाठीमागच्या भागाचा तो वरचा आकार आहे बाहीचा तर तो कटिंग करायचा. त्याच्यानंतर आपल्याला बाही ओपन करायची आहे आणि पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो इथे कटिंग करायचा आहे. तर खूपच सोपी पद्धत आहे बघा आणि अस्तर कसं जोडायचं ते सुद्धा इथं मी त्याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आता इथं बघा मी क्रॉसपट्टीसुद्धा इथं काढून घेते अस्तरवरती डायरेक्ट. तर
त्यासाठी इथं बघा एका साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे. आता छातीची घडी आपली 11.5 इंच होती, तर मी इथं 12 इंचवरती मार्किंग केलं आहे. म्हणजे अर्धा इंच इथं मार्जिन घेतलेलं आहे, कारण जोडताना कमी पडू नये यासाठी. आणि दुसऱ्या साईडला बघा 3 इंच घ्यायचं आहे. आता या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आणि सिंपल असं बघा इथं आपल्याला असा कर्वसारखा आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीचा. कट करून घेऊया आता. आता इथे बघा पुढचे पार्ट कटिंग करण्यासाठी इथं पेपर घेतलेला आहे मी आणि त्याच्यावरती आपल्याला इथे ब्लाऊजची उंची टाकायची आहे. तर जेवढी आपण पाठीमागच्या भागाला उंची घेतली तेवढी इथं घ्यायची आहे 15 इंच. त्याच्यानंतर बघा 5.5 इंच आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने बघा आता सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे पहा. त्याच्यानंतर बघा 6 इंच इथं मुंडा घ्यायचा आहे. खाली सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर शोल्डर आणि मुंडा इथं आपण जोडून घेणार आहोत. आता इथं बघा छातीची घडी आपण इथं 11.5 इंच डायरेक्ट टाकूया आणि लाईन आखून घेऊया. बघा इथं मार्जिन सहित आपण इथं 11.5 इंच घेतलेला आहे. खालच्या साईडला सुद्धा 11.5 घ्यायचं आहे. जसं आपण पाठीमागच्या पार्ट जसा कटिंग केला सेम त्याच पद्धतीने आपण इथं पुढचा पार्टसुद्धा आखून घेणार आहोत. आता बघा मुंडा इथं मी दोघं काढते म्हणजे लक्षात राहावं तुम्हाला त्यासाठी. तर पाठीमागचा मुंडा 1.5 इंचावरती आणि पुढचा मुंडा आपल्याला 1 इंचावरती घ्यायचा आहे. तर त्याच्यानंतर बघा मुंड्याचा निम्मे घ्यायचा आहे 3 इंच आणि छातीचा चौथा भाग तिथं मोजून घेतला आहे मी. आता आकार द्यायचा आहे व्यवस्थित असा बघू शकता तुम्ही. आणि हा झाला आपला पाठीमागचा मुंडा. तर कटिंग करताना आपल्याला लक्षात राहावं यासाठी इथं बघा मी क्रॉस मारून दिलेला आहे. तर पहा आता पुढचं पार्टची इथं आपण कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी आपण इथं गळारुंदी बघा 2.5 इंच घेणार आहोत. म्हणजे जसं आपण पाठीमागच्या भागाला सुद्धा 2.5 इंच घ्यायची आहे. तर पुढचा गळा आहे इथं मी 6.5 इंच घेतलेला आहे. म्हणजे 6 इंच होता तर 6.5 इंच पुढचा गळा आणि 2.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे. वरच्या साईडला सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने इथं गळारुंदीचं माप टाकायचं आहे आणि बॉक्स तयार करायचा आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा खालून जिथं आपण गळा आखलेला आहे, बॉक्स तयार केलेला आहे, तिथून 1 इंचावरती एक पॉईंट घेऊन घ्यायचा आणि या पद्धतीने बघा जो गळ्याचा शेप आहे तर तो देऊन द्यायचा आहे. आता इथं बघा शोल्डर आपण 5.5 इंच घेतलं, 2.5 इंच गळा रुंदी, 6.5 इंच आपण इथं पुढचा गळा, 6 इंच मुंडा आणि छातीचा चौथा भाग 10 इंच आणि 1.5 इंच मार्जिंग असं टोटल आपण 11.5 इंचाची इथं छातीची घडी घेतलेली आहे. हा 40 साईजचा ब्लाऊज आहे. तर जेवढं माप होतं तेवढे मी इथं लिहून घेतलेले आहे म्हणजे लक्षात राहावं यासाठी. तर आपण इथं कटिंग करून घेऊया म्हणजे आपल्याला पुढचं कटिंग करायला सोपं जाईल त्यासाठी. तर इथं बघा जसं इथं आखलेलं आहे सेम त्याच पद्धतीने मी इथं कटिंग करून घेते. आता बघा मुंडा कटिंग करताना पुढचा जो मुंडा आहे तो इथं मी कट केलेला आहे. तर त्यासाठी दोघं आकार दिलेले होते मुंड्याचे कारण आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल आणि मुंड्याचे आकारसुद्धा परफेक्ट येतात. आता बघा क्रॉसपट्टीची मार्किंग करायची आहे. तर गळ्याकडून आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि मुंड्याकडून 2 इंच घ्यायचं आहे. तर पेपर पॅटर्न तयार करताना बघा इथं 2.5 आणि 2ची इथं आपल्याला क्रॉसपट्टी काढायची असते. वाढीव आपली क्रॉसपट्टी आपण 3.5 आणि 3ची काढलेली आहे. तर ही फक्त पुढचा पार्ट आपला जो साईड पार्ट आहे तो काढण्यासाठी आपण हे ड्राफ्टिंग करतोय. तर बघा मुंड्याकडून आपण इथं 5 इंचवरती मार्किंग केलेली आहे. आता सरळ अशी लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर बघा गळ्याच्या साईडला आपण तिथं 1 इंचावरती जी मार्किंग केलेली होती, तिथून आपल्याला अशी तिरकस लाईन आखायची आहे. आता सिंपल असा कटोरीचा शेप द्यायचा आहे बघा. किती सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाऊज कटिंग करण्याची. तर पहा आता या पद्धतीने हे झालं आपलं 40 साईजचं कटिंग इथं. तर आपण कटिंग करून घेऊया. तर सर्वात पहिले बघा इथं मी जो पुढचा गळा आहे तर तो इथं कटिंग करते. तर त्यासाठी इथं बघा जसं मार्किंग केलेलं आहे सेम आपण त्याच पद्धतीने इथं कटिंग करणार आहोत. क्रॉसपट्टीला कटिंग करायचं आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला कटोरी कटिंग करायची आहे. तर आपण कटोरीसुद्धा वाढवणार आहोत. तर हा बघा आपला साईड पार्ट रेडी झालेला आहे. आता बघा कटोरी कशी वाढवायची. तर गळारुंदी आपण बघा 2.5 इंच घेतलेली होती. तर ती आडवी मार्किंग गळारुंदीची घेतलेली आहे मी 2.5 इंच आणि उभी मार्किंग तिथून मी 1.5 इंच घेतलेली आहे. तर इथं बघा 2.5 इंच घेतलं आणि इकडनं 1.5 इंच घेतलेलं आहे. आता 1.5 इंचची मार्किंग आहे तिथून खाली आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे. तर पहा इथं लिहून घेते लगेच म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात राहील. आता सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे सर्वात पहिले. आता बघा कटोरीची साईज आहे ती मोठी आहे. तर त्यासाठी इथं बघा मी व्यवस्थित असं इथं मी आखून घेते
म्हणजे खालीवर आपली कटोरी जी आहे ती होणार नाही त्यासाठी. आता बघा आडवी मार्किंग आपल्याला 8.5 इंचावरती करायची आहे. म्हणजे आडवी कटोरी 8.5 आणि उभी आपल्याला 9.5 इंच घ्यावी लागेल. आता बघा 8.5च्या निम्मे घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने. आता जिथं निम्मे घेतलेले आहे तिथून वरून टेप ठेवायचा आहे आणि जिथं 9.5 इंच येत असेल तिथपर्यंत आपल्याला खाली लाईन आखून घ्यायची आहे. तर पहा मी या पद्धतीने लाईन आखून घेतलेली आहे आणि हे तिघं पॉईंट आपल्याला जोडायचे आहे. तुम्हाला जर कटोरी कशी वाढवायची समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तर पुन्हा नवीन पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. आता बघा कटोरीचा शेप देण्यासाठी या पद्धतीने मी आकार देऊन दिलेला आहे कटोरीला. आता साईड पार्ट घ्यायचा आहे. तर कटोरी जी आहे तर ती नेहमी आपल्याला साईड पार्टपेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायची असते. तर हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं जोडताना कमी पडू नये आणि व्यवस्थित अशी फिटिंगमध्ये बसते. अर्धा इंच एक्स्ट्राचा घ्यायचा आहे. तर इथे बघा मी जे आपण साईड पार्ट कटिंग केलेला होता तर त्याच्यानुसार मी इथं कटोरीला शेप देऊन दिलेला आहे. तर ही कटोरी 3 साईजसाठी तुम्ही यूज करू शकता. 38, 40 आणि 42. तर पहा आता कटिंग करून घेऊया आपण कटोरीचं सुद्धा. तर जसा इथं आकार दिलेला आहे तसंच मी इथं कटिंग करून घेते. आता बघा या पद्धतीने आपण कटिंग करून घेतोय. जसं मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने. तर पहा किती सोपी पद्धत आहे. तर बघा इथं आता टक्स आहे ते व्यवस्थित आहे की नाही ते चेक करण्यासाठी या पद्धतीने फोल्ड करायचं आहे कटोरीला. तर हे बघू शकता आपला मधला जो पॉईंट आहे तो सुद्धा व्यवस्थित येतो आणि इथं आपण जर टक्स घेतला तर पफसुद्धा आपल्या कटोरीला परफेक्ट असं येणार आहे. आता इथं बघा मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे कारण आपल्या साईड पार्ट आणि कटोरी कटिंग करायची बाकी आहे. तर त्यासाठी इथं बघा मी साईड पार्टला या पद्धतीने ठेवलेलं आहे. तर नेहमी आपल्याला बघा साईड पार्ट ठेवताना सरळ बाजूकडून ठेवायचं आहे. म्हणजे सरळ धाग्यात आपल्याला कटिंग करायचं आहे. तिरकस वगैरे ठेवायचं नाही. नाहीतर काय होतं शोल्डर उतरण्याचे चान्सेस होत असतात त्यासाठी. आता इथे बघा साईड पार्टसुद्धा आखून घेतलेला आहे. आता जसं मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपण इथं कटिंग करून घेणार आहोत. तर असे बघा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही कमेंट करत जा. तर कमेंटनुसार मी व्हिडिओ बनवत असते. तर तुम्ही जी कमेंट करणार त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं कटोरीचं कटिंग करायचं आहे. तर त्यासाठी इथं बघा या साईडला आपली हुकपट्टी असते तर त्यासाठी कटोरी जी आहे ती नेहमी तिरकस धाग्यात कटिंग करायची असते. तर व्यवस्थित कापडावरती ठेवायची आहे. जसं मी तुम्हाला दाखवते आहे. सेम त्याच पद्धतीने ठेवायचं आहे आणि कटिंग करायचं आहे. तर पहा आता इथं कटोरीसुद्धा आपली आता कटिंग करून घेऊया आपण. तर खडूची मार्किंग दिसते त्याच्यावरती आपल्याला कटिंग करायचं आहे. आता इथं कापड बघा घेतलेला आहे मी ब्लाऊज पीसचा. त्याच्यावर आपल्याला जसं आहे तसं ठेवायचं आहे. आता काठ मोठे होते त्या साईडला मी बाही ठेवलेली आहे. आता बाहीसुद्धा इथं या पद्धतीने अर्धा इंचाची मार्जिन धरून आपल्याला जेवढे पार्ट आहेत तर ते अस्तरचे कटिंग करून घ्यायचे आपल्याला. तर पाहू शकता इथं या पद्धतीने व्यवस्थित असं कापड करायचं आहे आणि ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे. तर पहा इथं खालच्या साईडला काठ होते ब्लाऊजला तर त्यासाठी मी इथं पाठीमागचा पार्ट इथं ठेवलेला आहे. जसं ॲडजस्ट होत असेल तसं तुम्ही त्या पद्धतीने इथं कटिंग करायची आहे. आता बघा पाठीमागचा जो पार्ट आहे त्यालासुद्धा अर्धा इंचची मार्जिन धरून मी इथं कटिंग केलेलं आहे. आता दुसरे पार्ट आपण इथं अजून मी इथं फिरून घेतलेला आहे आणि पाठीमागचा पार्ट जो आहे तर तो बंद बाजूकडून ठेवलेला आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा साईड पार्टसुद्धा मी या पद्धतीने इथं ठेवून घेतल्या आणि अर्धा इंचाची मार्जिन धरून इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. तर जेवढे पार्ट आहे तेवढे आता इथं मी कटिंग करून घेते. राहिली आपली कटोरी आणि इथं क्रॉसपट्टी. तर इथं ठेवते मी आणि त्या पद्धतीने इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.